ही जी सगळ्यात मानाची अभिमानाची ट्रॉफी समजला ती आहे ते JWR ट्रॉफीवर मात्र आपलं अधिराज्य गाजवलं आणि फायनल्समध्ये याच आजच्या समोर खेळणाऱ्या संघाला म्हणजे जवानमान दापोली संघाला परास्त करत 2025चा अध्याय हा आम्ही सुवर्ण अक्षराने लिहू असा काही जण रुबाबात त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मात्र JWR ट्रॉफीमध्ये रनरअप राहिलेला हा जवानमान दापोली संघ मोक्ष ट्रेडर्स जवानमान दापोली या नावानं आज खेळतोय. एका बाजूला अभय असेल, विजय असेल, ऋषी असेल, या सगळ्या मंडळाने एकत्र घेत हाही संघ लढतोय, झगडतोय आणि तोही संघ मात्र 2025मध्ये पुन्हा नवी उभारी घेतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आपण वळूया या सामन्याकडे. सामना सुरू करा. 20 मिनिटामध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे. स्पर्धेचे नियम पहा. पहिला पॉवर प्ले कंपल्सरी आहे, पण दुसरा पॉवर प्ले हा 2, 3 आणि 4 या षटकामध्ये कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतो याची नोंद घ्या फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी. त्याच्यामुळे 5व्या षटकामध्ये पॉवर प्ले घेता येणार नाही आहे. गेम इज ऑन. पहिला षटक विशाल जितेकरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि स्ट्राईकवर मात्र बाला, तर नॉन स्ट्राईकला मात्र ओमकार केनी. 5 षटकांचा खेळ, 5 गोलंदाज, नवा डाव, नवा खेळ. करण पाटील आणि टीम अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा सुरू केली जाते. लेट्स प्ले. 9:52 मिनिटांनी सामना सुरू होतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र स्तब्ध ठेवलं. बाळाचा खेळ पारगावच्या स्पर्धेमध्ये पहिला 20 चेंडूमध्ये 75 या पठ्ठ्याने ठोकले. काय अफलातून इनिंग सजवली होती. आपल्या आयुष्यामधली सर्वश्रेष्ठ इनिंग त्यांनी मात्र सजवली. तडाखा पहा. दिवस असू दे अथवा रात्र, गोलंदाज कोणताही असू दे, मग विजय आहे की आणखीन कोण हे न पाहता न डगमगता भक्कम पाय रोवत या जमिनीवर मात्र ठोकला जातोय. हा खणखणीत कव्हरच्या डोक्यावरून चौकार आणि 4 धावांनी होते आजच्या धावांचा शुभारंभ. पहिले 2 चेंडू आणि पहिल्या 2 चेंडूवर मात्र 4 धावा. पुन्हा एकदा कडक धमाका सुरू आहे. आता कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर्स इथे मात्र सरळ चेंडू फटकावले जात आहेत. मेरिट प्रमाणे क्रिकेट कसं खेळायचं हे बालाला माहीत आहे आणि मेरिट आहेच, पण त्याबरोबर माझा क्लासही आहे. तो क्लास दाखवला जातो आणि विशाल जितेकर सारख्या ताकदवान गोलंदाजावर प्रहार केला जातोय. लागोपाठ दुसरा चौकार. राईट आर्म ओव्हर दी विकेट. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बालानेही सावध पवित्रा घेतल्या. त्याला माहीत आहे 5 षटकामध्ये 5 गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे विकेटपर्यंत जर टिकून राहिलं शेवटपर्यंत तर धावांचा डोंगर मी उभा करू शकतो. परंतु इथे विजय चेंडू राहिला हवेत आणि इथे मात्र हलक्या हातानं टाकलेला चेंडू विशाल जितेकरनं अखेर ट्रॅप केलं आणि मजबूरी केलं बालाला मोठा फटका खेळण्यासाठी. मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका स्पेशल फसला आणि पहिल्या क्रमांकाचा मोठा आदरा बसतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. मोठ्या टुर्नामेंट खेळलेला मोठा खेळाडू. मी मोठं काय तर मला माहीत आहे की बाळासारख्या मोठ्या खेळाडूला कसं बाद करायचं. नवीन फलंदाज संकेत पाटील, संघनायक सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा. शतरक्षकांना मात्र चेंडू उचलला, फेकला. तत्पुरी धाव मात्र आली 1 आणि 1 या धावसंख्येनं संकेत आपलं स्वतःचं खातं उघडतोय. पहिल्या षटकाची सांगता होते. रोशन पाटील बाळा मात्र 2 चौकार लगावत बाद झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या
सुनील स्पोर्ट्स चिंचपाड संघाच्या 1 बाद 9 धावा. पॉवर प्ले पंच इथे घेतला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले सगळे नियम क्रिकेटचे इथे मात्र दाखवले जात आहेत. खऱ्या अर्थानं करण पाटील अँड त्याच्या सर्व मित्रांचे किंवा या आयोजकांचे कौतुक केलं जाईल. नवीन नियम फॉलो केले जात आहेत. पॉवर प्ले आपल्यावर, बॅटिंग पॉवर प्ले मात्र आपल्यावर डिपेंड्स आहे. 2, 3, 4 या षटकामध्ये कधीही तो सेकंड पॉवर प्ले घेऊ शकतो. आता दुसरा पॉवर प्ले ते मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाड संघानं घेतला आहे. स्ट्राईकवर फलंदाज असेल पुन्हा एकदा संकेत पाटील, संघ नायक आहे, ज्यानं अंतिम चेंडूवर 1 रन कंप्लीट केली. तर नॉन स्ट्राईकला मात्र ओमकार केनी. गोलंदाज ऋषी भोईर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. लक्षात घ्यायचं की 20 मिनिटांमध्ये पंच पहिली 4 षटकं अनिवार्य राहणार आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सत्यवानजी काकडे आणि त्याचबरोबर जीवन गावण सर, तर तिसरे पंच अनिलजी टेंबे सर. या तिन्ही पंचांचे विशेष कौतुक करूया. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या वतीनं संपूर्ण स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि मित्रांनो, 24 लाईव्ह म्हटलं की आजकाल फक्त क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटी, क्वालिटीला न्याय देत संदेश पाटील, शांभू आणि सगळं विवेक या सगळ्या मंडळीनं अहोरात्र झटत आपल्या चॅनलला आणि आपल्या मालकालाही मोठं केलं आहे. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. मोठं होणं सोपं असतं, परंतु मित्रांनो मोठं झालं की सगळ्यांना दिसतं, पण मोठ्या होण्यामागे काबाड कष्ट फार कमी लोक पाहत असतात. त्या काबाड कष्टालाही न्याय. या षटकामध्ये ऋषीनं पहिल्या 2 चेंडूमध्ये धाव दिली, फक्त 1 संकेतला रोखून धरलंय आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल या सामन्यामध्ये ओमकार केनी. 5 षटकांचा खेळ. स्ट्राईकवर पहिल्यांदा आलोय याचा अर्थ असा नाही की मी सासपडून खेळणार. माझा संघ यंदाच्या मोसममध्ये बेहतरीन खेळ करतोय. संदेशजी पाटील 24 लाईव्हचे सर्वेसर्वा ओनर, त्यांचंही स्वागत झालं. आणि स्वागत कसं केलं तर ओमकार केनीनं स्ट्रेट हिटचा फटका अगदी 20 मधला ठोकला बॅक स्किनवर. ऋषी भुईरला दिला भिरकावून 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावालकर धावा लागल्या तब्बल 16 धावा. राईट आर्म राऊंड विकेट, रिकामी जागा हिरली आहे. काय सुंदर गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता, थर्ड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला गलीमधून. फक्त दिशा दिली. भरभक्कम मैदान, मोठं मैदान आणि अगदी गालीचे असावा एवढा सुंदर गवत पाहतो, हिरवगार गवत. त्याच्यामुळे मजा तर येते. आणि ज्याच्याकडे तंत्र आहे त्या तंत्रशुद्ध फलंदाजालाही मजा येते. रिकामी जागा हिरली आणि गलीमधून चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. ओमकार केनीचा हा उत्तम क्लास. राईट आर्म राऊंड द विकेट. काय स्वीट साऊंड पाहिलाय, काय स्वीट फटका आहे. मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर ऋषी भोईरवर फक्त आणि फक्त हल्ले. 6, 4 and 6. वॉच, हिट अँड डिस्पॅच. काय कलेक्ट केलाय चेंडूला. सुंदर सुंदर. ओमकार केनीला बढती सलामीला घेऊन आलाय. रणनीती आखली आहे आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ कोणत्याही संघाच्या विरोधात लढण्याचं धारिष्ट्य दाखवतो. हे मी कित्येक वेळा सांगितलंय. लढत राहतात, घाबरत नाहीत. पुन्हा एकदा दिशा दिली आहे, परंतु आता मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. त्यानं मात्र चेंडूला उचलला, फेकला, चेंडू त्याच्याकडे सरळ गेला आणि रन इथे मात्र मिळेल 1. आणि या षटकामध्ये मात्र खरपूस समाचार घेत 2 षटकार 1 चौकार दुहेरीचे एकेरीचे 2 फटके आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावर धावा लागल्या. 1 बाद 27 धावा.
लाजवाब. डर के आगे जीत होती है म्हणून खऱ्या अर्थानं करणना मी कित्येक वेळा सांगितलं, ज्या दिवशी रायगडमध्ये 32 टीमच्या चिठ्ठ्या एकत्र उडतील ना, त्या दिवशी 32च्या 32 संघ सक्षम बनतील आणि त्याच्यामध्ये दुसरा मार्ग मोकळा होईल. गावात 4-4 5-5 टीम उरणारच नाही, कारण 17,000 18,000 एंट्री भरण्यासाठी सी गट नाही, डी गट नाही, ई नाही, एफ नाही, सगळे गट एवाले भेटतील. एक वर्ष त्रास होईल खेळायला, पण पुढच्या वर्षी नव्या उमेदीनं आपले संघ खेळतील. कारण आपले संघ इथे जाऊन भिवंडीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊन कोणासमोरही खेळतात. 48 संघांमध्ये अनिल टेंबे सर लॉर्ड्स उडवले जातात आणि तिथे न घाबरता न डगमगता सकाळी 8 वाजता खेळायला जातात. तर इथे का नाही, इथे मात्र जागा बनवली ओमकार केनीनं. थोडा बॅकफूटवर गेला आणि त्यानं मात्र दिशा दिली. त्याने ओळखलं की स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू टोलवला आणि हळुवारपणे एक रन कंप्लीट करत मात्र विश्वजित मात्रेवर पहिली रन घेतली. ओमकार केनी, काय सुरेख खेळ राहिलाय त्याचाही. संकेत ऑन स्ट्राईक. फुल्लर लेनचा हा चेंडू आणि फुल्लर लेनला मात्र खेळू शकला नाही. विसावला चेंडू यष्टरच्या हातामध्ये. धाव मात्र मिळते एकही नाही. निर्धाव चेंडू. स्कोअरबोर्ड स्थिर 28. 1-28. अखोट टप्प्याचा चेंडू. व्हेरिएशन दाखवलं, पण त्या व्हेरिएशनला मात्र हळुवारपणे टाकलेल्या चेंडूवर मात्र ठोकला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून चपराक लगावली. येतोय षटकार. चौतीस धावा. पुन्हा एकदा चेंडूमध्ये घरंगळत राहिला. इथे मी तू झालाय. नेमकं काय घडलं? संकेत पाटील मिसकम्युनिकेशन. मित्रांनो, आयुष्य असू द्या, मैत्री असू द्या अथवा संसार, एकदा का मिसकम्युनिकेशन झालं ना, गैरसमज तुम्हाला आयुष्यामध्ये चांगली समज देतात. ती समज मात्र मिळते संकेतला. आखो का इशारा झाला. मी तू झालं. चेंडूकर नीटचं पाहिलं नाही आणि रनआउटच्या रूपानं मात्र स्वतःची विकेट, बहुमूल्य विकेट बहाल केली जाते संकेत पाटीलची. दुसरी विकेट बाद. सहित तब्बल 7 धावा आतापर्यंत लुटल्या गेल्यात आणि दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज दीपेश केनी. फुलटॉस चेंडू. तिथे मात्र दिशा दिली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपला आहे विजय. डीपवरून येईल. चेंडू उचलेल. तत्पूर्वी मात्र दीपेशनं 1 या धावसंख्येनं आपलं खातं उघडलंय. 1 या रननं धावफलक धावून ठेवला. तो तब्बल 2 बाद 35 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करतोय सुनील स्पोर्ट्स सिंदपाडा संघ. हा फटका फसलाय. ओमकार केनी या षटकामध्ये मात्र मोठा फटका दाखवायचा होता ओमकार केनीला, परंतु खऱ्या अर्थानं अभ्यानं मात्र या चेंडूकडे हळुवारपणे फेकला आणि हळुवार गोलंदाजी इथे मात्र इफेक्टिव्ह ठरली आहे. आणि जो डोईजड झाला होता तो मात्र ओमकार केनी तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर परतलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर खेळ झालाय. 3 बाद 35 धावा.
आजच्या रात्रीतील दुसरा सामना असेल SSCS पारगाव आणि धनेश महेश 11 वाडेकर. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपली उपस्थिती समालोचन कक्षामध्ये दाखवायची. सोहम जितेकर नवीन गोलंदाज. 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांच्या खेळामध्ये 5 गोलंदाज वापरले जातील. सोहम जितेकर. स्ट्राईकवर मात्र पाहतोय दीपेश केनीला. दीपेश केनी म्हणजेच भाई केनी. डेड बॉलचा इशारा. यानंतर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि धनेश महेश 11 वाडेकर या दोन संघादरम्यान लढत होईल. रिपोर्टिंग करायचं लगेच. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा मी म्हणेन की लवकर खेळला आणि त्याच्यामुळे चेंडू हळवारपणे विसावला आणि इथे आता मात्र ब्रेक लागला जातो धावांना. भरधाव वेगानं दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या. त्यानंतर मात्र अभ्यानं म्हणजेच विश्वजित मात्रने कमबॅक केलं. धावा त्यानं दिल्या तिथे 8 आणि फलंदाज बाद केला 1. सोहम जितेकर राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात उभं ठेवलंय भाई केनीला उभं ठेवलंय पहिल्या 2 चेंडूवर. कारण विशाल जितेकरला माहीत आहे की धाबांचा डोंगर उभा झाला तर धाबांचा पाठला करणं कठीण जातं. मैदान मोठं आहे. त्याच्यामुळे आता मात्र ब्रह्मास्त्र वापरले जात आहेत आणि गोलंदाजाची काय चुणूक अतिशय उत्तमरित्या मात्र रोखून धरलाय. सोहम जितेकर पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. रनअपमध्ये फेरबदल येत आहेत आणि आता इथे वॉर्निंग केली जाईल. कारण 2 वेळा ज्या वेळेला गोलंदाजाचा रनअप चुकतो ना त्यावेळेला वॉर्निंग दिली जाते. सत्यवानजी काकडे सर यांचा मात्र इशारा आला. क्या बात सुंदर अशी ही गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव नाही. सोहम नवा अध्याय लिहितोय. सोहम जितेकर मात्र आपल्या परीनं मिळालेल्या संधीचं सोनं करताना पाहतोय आणि सोहम मात्र ओम भट स्वाहा म्हणत बाही केनीला जकडून ठेवतोय. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव नाही. याचा अर्थ असा आहे की धावा पुन्हा एकदा स्थिर राहतील. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 35. हा फटका चांगला छत्रपती झेलच्या खाली राहील आणि इथे मात्र चांगला झेल टिपला. भाई केनी मात्र या सामन्यामध्ये अपुरे प्रयत्न राहिलेत. कारण 3 वेळा त्याने प्रयत्न केलेत आणि अशा प्रकारे मात्र इथे फलंदाज भाई केनी 0वरती बाद. राजकुमारनं मात्र हा चांगला झेल टिपला. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स यांना आज खेळताना पाहू. सीझनमधले पहिला सामना आमच्या समोर असे खेळतील. भूषण सगळी मंडळी मात्र आपण पाहतो येताना. तर 2 संघनायक यायचं आहे. वाडेकर आणि पारगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण यायचं आहे. काय गोलंदाजी कमालीची राहिली मित्रांनो. पहिला मेडन षटक टाकला जाईल का. सोहम जितेकर आता मात्र कमालीची गोलंदाजी हाताळतोय. नवीन फलंदाज नितेश याला सुद्धा एक निर्धाव चेंडू. पहिल्या 5 चेंडूमध्ये एक फलंदाज बाद. एकही धाव नाही आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. मेडन षटक टाकलं जाईल का. कशा प्रकारे षटक हाताळलं जाईल इथे विचार विनिमय केला जातोय. सतीश मिश्रासारखा ताकदवान फलंदाज फक्त सामना पाहतोय. इट्स अ मेडन 2 विकेट्स अँड मेडन. अफलातून गोलंदाजी खऱ्या अर्थानं मोक्ष ट्रेडर्स जय हनुमान दापोली कमबॅक मिळून देणार.
सरलाय दापोली संघामध्ये ज्या प्रकारे या धावा पहिल्यांदा गेल्या त्यानंतर मात्र ब्रेक लावला. विशाल जितेकरनं 9 धावा मोजल्या परंतु ऋषी भोईरवर 18 धावा लुटल्या गेल्या. पण त्यानंतर विश्वजित मात्रेनं 8 धावा दिल्या आणि सोहम जितेकरनं इथे अक्षरशः आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. मेडन षटक आणि 2 विकेट. श्रेयश जितेकर गोलंदाज, स्ट्राईकवर सतीश मिसाळ. सतीश मिसाळ पहिला चेंडू खेळतोय. मागचा षटक, संपूर्ण षटक त्यानं नॉन स्ट्राईक एंडला फक्त पाहत राहिला आणि मागच्या 8 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाहीये आणि 3 विकेट्स गमावले. हाही फटका बसलाय. लाजबाब आभ्या कमालीचं काम करतोय. अनेक बक्षिसं कमावलेत. उत्कृष्ट फलंदाज, सिरीज आणि त्याच्यामुळे फ्रंटवर आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा भरीव कामगिरी राहिली आहे. फॉर्ममध्ये आला तिथे आणि तिथे मात्र आपला फॉर्म कंटिन्यू करताना पुन्हा एकदा एक लाजबाब झेल सतीश मिसाळला परतवतोय आणि पहिल्या 3 षटकामध्ये उंच भरारी घेत असलेला इथे मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ मागच्या 2 षटकामध्ये कंप्लीट बॅकफुटला. नेमकं मी म्हणेन की भाई केनीचं एक चेंडू डॉट केल्यानंतर दुसऱ्या चेंडू नॉन स्ट्राईकला जात 1 रन कंप्लीट केली असती तर कदाचित जर त्याचं गणित राहिलं. परंतु सोहमनं त्याला बॅट टचही करू दिलं नाही चेंडूला आणि तिथे प्रेशरमध्ये आला तो म्हणजेच भाई केनी आणि आपली विकेट, बहुमूल्य विकेट गमावून बसला. त्यानंतर कंप्लीट बॅकफुटवर सुलभ केनी आणखीन एक दर्जेदार असा हा खेळाडू. सिंगल रनमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी फलंदाज मात्र बाद होईल. अतिश पाटील बाद. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल परंतु श्रेयश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर असेल सुलभचा हा चांगला फटका. शतरक्षक चांगलं झालं होतं जरूर. चेंडूपर्यंत पोहोचला तो परंतु अखेरकार चेंडूला स्टॉप करण्यामध्ये अपयश आलं रितेशला आणि अशा प्रकारे इथे मात्र गेला स्क्वेअर लेगमधून चौकार. अतिशय सुरेख रित्या मात्र गोलंदाजी हाताळली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली, चौकार जरूर गेलाय आणि यात धाबा जवळपास पोचल्या 40 टप्प्यामध्ये. वाटलं होतं की 60 पर्यंत आव्हान जाईल परंतु रोखून धरलं सोहमनं आणि श्रेयसनं. आणखीन एक विकेट्स गमावली जाईल इथे आणि इथे फलंदाज मात्र होतोय बाद. दोन्ही मान्यवरांचं आगमन होत आहे तर मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. धावफलकावर धावा लागलेत 40 धावा. 8 बाद 40. चेंडू शिल्लक असेल फक्त आणि फक्त एक आणि खेळण्यासाठी सज्ज असेल किरण परमार. आणखीन एक चांगलं नाव या क्रिकेटमधलं. किरण परमार हेही उत्तम नाव आहे कारण चिंचपाडा संघाचा याही खेळाडूंना चांगली कामगिरी राहिली आहे कित्येक वर्षापासून. तर किरण परमार
दोन रोकडे बंधूंचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. अंतिम चेंडूवर काय खेळला जाईल डाव? विशाल जितेकर अंतिम चेंडूवर बरंचसं व्यूहरचनेमध्ये फरक करतोय. नेमकी काय स्ट्रॅटर्जी आहे त्याला माहिती आहे. हा डाव खेळला जाईल. युद्धामध्ये आणि या मॅचमध्ये सगळं क्षम्य असतं. गुडघा टेकून फटका लगवायचा होता. पंतांचा इशारा येईल. लेग बाईची रन आणि फक्त एक रन आली. काय षटक हाताळलाय श्रेयसनं सुद्धा. एक चौकार खाल्ला जरूर, खराब क्षेत्ररक्षण झालं, परंतु 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाबळकावर धावा लागल्या. त्या तब्बल 41 जिंकण्यासाठी इथे मात्र 5 षटकांमध्ये जमवायचे आहेत 42 धावा. प्लेयर्स पारगाव वर्सेस धनेश महेश 11 वाडेघर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. तर लगेच टॉस केला जाईल. तर दोन्ही रोकडे बंधूंना मी विनंती करेन की दादा आपल्या शुभ असते इथे मात्र टॉस केला जाईल. हॅलो, पारगाव आणि वाडेकर संघाचे संघनायक आपण त्वरित यायचं आहे. वाडेकर संघाचा संघनायक आपण यायचं आहे. पारगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तरी वाडेकर संघाच्या संघनायकाला एक शेवटचा कॉल असेल, कारण आपण इनिंग ब्रेकमध्येच नाणेफेक करतोय. तरी पुन्हा एकदा आमंत्रण करतोय, वाडेकर संघाचा संघनायक आपण त्वरित समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. या दरम्यान खऱ्या अर्थात सोहम जितेकर ज्यांना ते षटक निर्धाव टाकलं त्यासाठी मोक्ष जितेकर याच्याकडून तब्बल 500 रुपयाचे बक्षीस. आणि खऱ्या अर्थानं ते बक्षिसाला पात्र तो आहे. ज्याप्रमाणे सामना त्यानं फिरवला ना, अप्रतिम दर्जेदार, त्याचे विशेष कौतुक. हॅलो, हॅलो, चेक. तर बॉक्स ट्रेडर्स दापोली संघाचे पुरस्कर्ते तेजस जितेकर आणि सुहास शेट मात्रे आपणास विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला टॉस करूया आपण. महेशजी रोकडे साहेबांच्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. एका बाजूला श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर. चला टॉस जिंकलाय पारगाव संघानं. कुणाल निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, खास करून मैदान संपूर्ण लेदर विकेट आहे आणि क्रासी ग्राउंड आहे, आणि पहिली प्रतिक्रिया काय मैदानाबद्दल? मैदान तर खूप चांगलं आहे. लाईव्हला सुद्धा बघितलं आणि करणला मी आताच आल्यावर बोललो का मैदान एकदम चांगलं ठेवलं आहे. वाडेकर बरोबर मला नाही वाटत अगोदर मॅच झाली असेल या हंगामामध्ये, परंतु किती चॅलेंज आहे, वाडेकर संघ कसा आहे याची काही कल्पना? नाही, आम्ही पण त्यांच्यासोबत फर्स्ट टाइमच खेळतोय आणि त्यांची आणि आमची मॅच पहिल्यांदाच लागली. कल्याण डोंबिवलीमधील एक नामवंत संघ म्हणून त्यांची ओळख आहे. आणि काय टार्गेट एक्सपेक्ट करता इकडे समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? ते आमच्यासमोर नवीनच आहेत, तरी आम्ही त्यांना 5 ओव्हरमध्ये 50 रोखण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल आयोजकांबद्दल? या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मात्र तुम्हाला करून दिली उपलब्ध? करणनी फक्त एकच कॉल केला होता का इंटी ठेवतो, मी त्याला बोललो डायरेक्ट ठेव, कारण की टेंबोड्याचं आयोजन चांगलंच असतं. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. वाडेकर संघ खरं तर रायगडमध्ये तुम्ही आलात, सर्वात आधी तुमचं सहर्ष स्वागत आहे. पारगाव संघ एक चांगला संघ, पनवेल तालुक्यामधील नावलौकिक संघ आहे. आणि वाडेकर संघ म्हटला की अगदी फिरकीची सगळी अस्त्र तुमच्या संघामध्ये खेळताना दिसतात. कसं वाटतंय पनवेलमध्ये येऊन आणि रायगडमध्ये येऊन, आणि काय बघताय या स्पर्धेकडे, कसं बघताय? प्रथम मी आयोजकांचा आभार मानेन की आम्हाला खेळायला संधी दिली. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो पारगाव संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, थैंक यू सो मच. तो आइए चलते हैं क्रिकेट की इस खूबसूरत दुनिया में, जहाँ पे पहला मुकाबला शुरू है. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेम्बोडे चषक के सरजमी पर मोक्ष ट्रेडर्स दापोली के खिलाफ है सुनील स्पोर्ट्स
चिंचपाड़ा का बेहतरीन मुकाबला। फिलहाल मैच का आनंद लेते हुए जिनकी ओर से मैन ऑफ द सीरीज की बाइक मिली है पनवेल तालुका शिवसेना प्रमुख सम्मानीय बिंदास भाई रुपेश दादा, इस मैच का आनंद लेते हुए रुपेश दादा ठोंबरे, उनका हम इस प्रतियोगिता के द्वारा हार्दिक स्वागत करेंगे। रुपेश दादा ठोंबरे, बिंदास भाई, इनकी ओर से पूरे सीजन में 50 बाइक देने का सबसे बड़ा विश्व रिकॉर्ड है। विश्व रिकॉर्ड इसलिए कहा क्योंकि ये किसी ने अभी तक नहीं बनाया और गिनीज वर्ल्ड बुक रिकॉर्ड में इसकी मेरे ख्याल से रजिस्ट्री जरूर की जाएगी। अभ्या खेल रहे बल्लेबाजी के लिए, छोटा सा लक्ष्य है जीत के लिए 42 रनों की आवश्यकता। दापोली चिंचपाड़ा का मुकाबला 2 दिन पहले JWR फाइनल में हुआ था, लेकिन तभी आइकॉन प्लेयर थे, अभी रेगुलर प्लेयर है। संकेत पाटिल कप्तान गेंदबाजी ट्रैक पर। 5 ओवर 5 गेंदबाजों का यह मुकाबला, कोई गेंदबाज रिपीट नहीं होगा। अगर स्कोर लेवल होता है तो बॉल्ड आउट पे मुकाबला दिया जाएगा। स्ट्राइक इन पर शिवतेज जीतेकर दापोली टीम जीत के लिए 42 की दूरी। गेंदबाज तैयार। संकेत पाटिल टीम का कप्तान। इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, लेग साइड पे टारगेट किया था बैटर शिवतेज ने, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, डॉट बॉल 0। संकेत पाटिल, सुलभ केनी, सतीश मिसाल, ये कई तगड़े गेंदबाज चिंचपाड़ा में उभर के आए हैं इस सीजन में और इनकी 3 ओवर देखने लायक हो गया आज मैदान में। शिवतेज जीतेकर बल्ले का किनारा लगाए, शॉर्ट फाइल लेग में, फंबल हुए, आउटफील्ड तेज है इस मैदान की और गेंद धीमे धीमे निकलते हुए कारपेट के सहारे यहाँ पर महज 2 रन मिलेंगे। चिंचपाड़ा के खिलाड़ी बहुत ही आक्रामक होते हुए इस फील्डर पर, क्योंकि कम रनों का मैच है, ऐसे में ये गलतियां आप बिल्कुल ना करें। क्रिकेट लाखों लोगों का दिल, लाखों लोगों की धड़कन, क्रिकेट की दीवानगी सबके सर पे चढ़ चुकी है और मानो क्रिकेट के दीवाने इस मैदान की ओर अब रुख करेंगे। 3 गेंदों पर इस गेंदबाज ने अभी तक 4 गेंदों पर 3 रन दिए। बेहतरीन गेंदबाजी, कोई बड़ा स्ट्रोक नहीं। हाफ ट्रैकर बॉल, इस बार हवा में, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे, नीचे फील्डर पकड़ लिया कैच। मजबूत हाथों का जोड़, फेविकोल कैच। पारी समाप्त हुई, पहले विकेट शिवतेज जीतेकर 3 पर 1 मोक्ष ट्रेडर्स दापोली। पे खेला, गेंद हवा में बातें करते हुए जा रही थी और नीचे फील्डर ओमकार केनी, ओमकार की जय जयकार। अब मैदान में आएंगे विशाल जीतेकर, कैप्टन कूल, संदेश के खास मित्र, पैसे आने वाले अभी। लगातार 2 छक्के विजय मारते तो उनके खास मित्र देवेंद्र और संदेश इनकी ओर से मिलेंगे 1000 रुपये विजय के लिए। 7 नंबर की जर्सी MS धोनी की याद दिलाते हुए अभया 101 की जर्सी पहन के आ चुके हैं। 7 नंबर रोनाल्डो भी पहनना पसंद करते, दुनिया के मशहूर फुटबॉलर। 3 पे 1 आखिरी गेंद बची है, संकेत के खाते में 1 सफलता। बहुत बढ़िया गेंदबाजी, कितने फॉर्म में, कितने लय में गेंदबाज। संकेत उनकी तगड़ी गेंदबाजी है, बिल्कुल सही कप्तान चुना है। कट किया बॉल को, शॉट टर्न मैन, व्हाट अ फील्डिंग, कमाल की फील्डर है ये। चिंचपाड़ा की फील्डिंग यानी चीन की दीवारें बहुत मजबूत, जिसे दापोली तोड़ना चाहती है, लेकिन मिलेगा सिंगल। पहला ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोरबोर्ड पे 4, 1 विकेटों के नुकसान पर जीत के लिए 42 का लक्ष्य था। अब जीत के लिए 38 रन बचे हैं आने वाली 4 ओवर में। अभय विशाल बातचीत कर रहे हैं, गेम प्लानिंग। पहले ओवर में उनका खेल खराब रहा, अभय की बल्लेबाजी नहीं चली, शिवतेज आउट हुए, ऐसे में दापोली टीम पर यह थोड़ा प्रेशर होगा। दापोली चिंचपाड़ा का कमाल का मुकाबला हुआ था, JWR का फाइनल, डे नाइट हमने देखा। पावर प्ले, चॉइस पावर प्ले इस्तेमाल कर रहे हैं, बिल्कुल सही समय पे कर रहे हैं, क्योंकि 1 ओवर में 4 थे और विशाल जीतेकर जैसे मैदान में आए, इस टूर्नामेंट का रूल्स है कि चॉइस पावर प्ले आप ले सकते हैं, वो इस्तेमाल करते हुए कप्तान विशाल जीतेकर। JWR फाइनल की मैंने चर्चा की थी, 2 जनवरी को हुआ था ओली के मैदान पे। आइकॉन प्लेयर जिसमें दापोली में खेल रहे थे वाकलन के बाइक सम्राट केतन मात्रे और दूसरे खिलाड़ी थे आशीष मेहरुल पनवेल, और अपोजिशन टीम थी चिंचपाड़ा जिसमें आइकॉन प्लेयर थे सूरज पाटिल वाघुलीवाड़ा
और राहुल जोगड़िया मुंबई चेंबूर। तो वो 4 खिलाड़ियों ने इतना बढ़िया तड़का लगाया कि दर्शक झूमने लगे और आखिरी गेंद के बाद मैदान में दर्शक घुस गए, बिल्कुल डांस किया उन्होंने, बहुत ही मज़ा किया। स्कोरबोर्ड पे 4 पे 1। दर्शक ऐसे मुकाबले देखने आते हैं, काश ये भी मुकाबला उसी बोर्ड में चला जाए, थोड़ा सा खुन्नस, थोड़ा सा मज़ेदार, तो यहाँ पर भी मज़ा आएगा। सुलभ की ने गेंदबाजी ट्रैक पर जिनका मैंने जिक्र किया, इनके नाम पर 2 जनवरी की रात रही थी JWR की, वो ये गेंदबाज है। सामने विजय विशाल, दिशा दी गेंद को गैप में धकेला है, छोटी सी दरार, गेंद फरार, रन मिलेंगे दापोली को 4। अक्रॉस द लाइन, विजय का इन्वेस्टमेंट जोन बाहर निकल के टारगेट किया, फाइनल 4 रन टेम्बोडे के सरजमी पर, बहुत ही बढ़िया। स्कोरबोर्ड पे 8 रन, एक्स्ट्रा 0, 6, 0, 4, 1 इस इनिंग में लगा है। कोई वाइट बॉल नहीं, कोई नो बॉल नहीं, काफी बढ़िया गेंदबाजी। अब आए सुलभ केनी, नन्ना मुन्ना जादूगर, कम उम्र के तजुर्बे से भरे हुए नामांकित गेंदबाज। सामने मास्टरमाइंड कैप्टन विजय। विजय इतिहास के पन्नों पे अपना नाम लिख चुके हैं, क्योंकि इनका नाम मिटाना मुश्किल है भाई। टेनिस क्रिकेट में इनका हमेशा बोलबाला होता है। जितने बड़े बड़े प्लेयर आप देखेंगे तो बिल्कुल विजय का वो सम्मान करते हैं, इतने बड़े विशाल जितेकर बल्लेबाज है। कई खिलाड़ियों को विजय ने बनाया है आदर्श 11 टीम से, काफ़ी बड़ा नाम है। गेंदबाज तैयार, सम्मान दिया, गेंद को अभ्यास किया, पावर प्ले लिया है दूसरा, पहला चौका लगने के बाद संभल के सिंगल कन्वर्ट किया है। किट सिंगल के साथ टीम का टोटल बनता हुआ 9 रन स्कोरबोर्ड पर। इस कमेटी का भी जिक्र करेंगे इस ओवर के बाद। करण पाटिल, सचिन चालके, राज भोईर, हमारे त्रिमूर्ति, पूरी टीम जिनकी मेहनत है, और इस ओवर के बाद उनके मेहनत का जिक्र करेंगे। बहुत ही खूबसूरत मैदान है। अगर लाइव टेलीकास्ट पे जो दर्शक देख रहे तो मुझे लग रहा है कि ये मुकाबले टेम्बोडे में नहीं, ये ऑस्ट्रेलिया के मेलबर्न में शुरू है। ऐसा लग रहा है कि सिडनी में मुकाबले चालू है, इतनी अच्छी ग्रास है, और ये जो ग्रीन कलर के कारपेट आपने बिछाया वो बहुत ही खूबसूरत है। नेचुरली दोस्तों यहाँ पर लेदर के मुकाबले होते हैं। लेदर के मुकाबले हमारे जो टीचर है अब्दुल सर, उनका भी मैं जिक्र करूँगा, जो यहाँ पर अंडर 16 रायगढ़ लेदर खिलाड़ियों की चॉइस करते हैं इसी मैदान पर। 9 पे 1 सुलभ केनी, एक चौका लगने के बाद 5 2 गेंदों पर दिए। विश्वजीत अभ्यास सबसे अधिक रिवर्स खेलने वाले बल्लेबाज है रायगढ़ टेनिस क्रिकेट में। इस बार अभ्या का रिवर्स नहीं चल रहा है, डॉट बॉल। अभ्या बहुत ही मशहूर बल्लेबाज, हमारे प्रकाश चौगुले बेहतरीन गायक है, उसने अभ्या पे एक अच्छा गाना भी बनाया है, सावरीची बैट। सच में उनकी सावरी की बैट हो सकती है शायद। 9 रन 1 विकेटों के नुकसान पर। सुलभ केनी अत्युत्तम फॉर्म में, कमाल की गेंदबाजी, हाथ खोलने का मौका नहीं मिल रहा है दापोली को। पावर प्ले चॉइस विशाल ने लिया, लेकिन उसका फायदा गेंदबाज को मिल रहा है। कमाल की गेंदबाजी, मैंने कहा 3 गेंदबाज बहुत तगड़े, एक है संकेत पाटिल, दूसरा सुलभ केनी, तीसरा मिसाइल मैन सतीश मिसाल चिंचपाड़ा में। 10 पे 1, लक्ष्य छोटा है लेकिन दगड़ी गेंदबाजी में लक्ष्य बड़ा बनता जाएगा। गेंदबाजों ने फिलहाल कोहराम मचाया, गेंदबाजों की दादागिरी देखने मिल रही है, लेकिन विजय ज़्यादा शांत नहीं बैठने वाले। इनकी गेम प्लानिंग है, दापोली जानते हैं कि अगर यहाँ पर तेज भरी गेंदबाजी आती है तो संभल के खेलेंगे, क्योंकि 42 उन्हें चेस करने 5 ओवर में। 10 पे 1, गेंदबाज तैयार, सिर्फ दिशा दी गेंद को, टाइमिंग खराब है, नतीजा परिणाम विजय के पारी समाप्त। दूसरा झटका मोक्ष ट्रेडर्स जय हनुमान दापोली को लगता हुआ। आइए एक्शन रिप्ले में इसे वापस देखते हैं। थोड़ी ताकत कम लगी और एक लेदर स्टाइल में इस शॉट को प्रोफेशनल खेला था विजय ने, पावर जनरेट नहीं कर पाए, और गेंद ये हवा में जिस तरीके से गई है वो पता चल रहा है कि ये कमज़ोर है, और बैटर आउट।
खिलाफ इनकी गेंदें चली है क्रिकेट विश्व में और बहुत बढ़िया गेंदबाजी। विशाल 4 पे 6 बनाकर आउट हुए। दीपेश केनी वहां पर मौजूद थे। ओमकार केनी थे वापिस कैच लपकने वाले। दूसरी बार ओमकार ने कैच पकड़ा है और गेंदबाज थे सुलभ केनी। करंट रन रेट 5.45, रिक्वायर रन रेट 10.11 चाहिए और मेहनत करने की जरूरत है। 10 पे 2 आखिरी गेंद। अब आएंगे ऋषि नामांकित गेंदबाज है। ऋषि ने गेंदबाजी की पहले सत्र में 18 रन दिए थे। ऋषि को रन वसूल करने की जरूरत है। अभी तक इस टूर्नामेंट में 121 चौके लगे हैं। आइए देखते हैं कितने और छक्के लगेंगे। मैच ऑन। सुलभ केनी तैयार। धीमी गति की बॉल, प्रॉपर टाइमिंग, फुल टॉस पे बन गए बॉस। फुल टोल वसूल, 6 रन। ऋषि भोईर ने पहली बॉल खाता 6 के साथ खोला और सुलभ केनी ने जो धीमी गेंद की थी वो सीधा बल्ले पे गई। 6 रन। 16 पे 2। चिंचपाड़ा के खिलाड़ी टीम विकेटों पे चर्चा कर रहे कि अब अभय को किस तरीके से बाहर करे। ऋषि भी फॉर्म में आते हुए। दापोली इतने आसानी से मुकाबला कभी नहीं छोड़ती, आज भी नहीं छोड़ेगी। मजा आएगा। 16 पे 2, 42 का टारगेट था। मात्र समीकरण देखे तो 3 ओवर जीत के लिए यहाँ पर माफ कीजिए कंपल्सरी नहीं है, 26 रनों की आवश्यकता। रिक्वायर रन रेट 8.67 और गेंदबाज के लिए मैंने जिनका जिक्र किया वो मिसाइल मैन सतीश मिसाल। 16 पे 2, बहुत ही शांत मुकाबला है। अधिरार्ध स्पोर्ट्स टेम्बोडे मैंने जिक्र किया त्रिमूर्ति का। करण पाटिल, सचिन चालके, राज भोईर और पूरी कमेटी बहुत ज़्यादा मेहनत कर रही है। दूसरा साल है लेकिन इनका अनुभव इतना बड़ा है कि मुझे लग रहा है कि ये इससे भी बड़ी प्रतियोगिता रख सकते हैं। अभी ग्रामीण के मुकाबले रखे लेकिन मुझे लगता है अगले साल तालुका ओपन हाफ में भी ये टीम कोशिश करेगी क्योंकि करण की बहुत बड़ी पहचान है। कोशिश करे कि 2 आइकॉन प्लेयर अगर ग्रामीण में हो गए तो और मज़ा आएगा। मैच ऑन। थोड़ा सा वक्त लिया खिलाड़ियों ने, अंपायर से चर्चा कर रहे क्योंकि फील्डिंग पोजीशन गलत होगी तो अंपायर कभी कभी नो बॉल का करार भी दे सकते हैं। 3 ओवर 26 रन, बहुत आसान है दापोली को जीतना। मिसाइल मैन सम्मान दिया गेंद को। अब आप बिल्कुल जानते हैं कि ये मैच आसान है। देखिए सिंगल डबल में कन्वर्ट। ऋषि नहीं भागना चाहते थे, खराब एंड पे थ्रो फेंका है फील्डर ने। बाला वहां पर मौजूद थे। 2 मुकम्मल। ऋषि भोईर स्ट्राइक पे रुके, उन्हें पता नहीं कि 2 भाग सकते, 2 मुकम्मल। खतरा हो सकता था अब यहाँ पे ऋषि के लिए। अब वही बता रहे कि भाई इतने नजदीक गेंद थी, कोई फील्डर नहीं, 2 भागी है क्योंकि सिंगल डबल से हम जीत सकते। एक गेंद पे 2 आए। 24 रन चाहिए आने वाली 17 गेंदों पर। व्हाट अ मैच। आइए देखते हैं अनोखा कारनामा कौन करेगा। क्या ये गेंदबाज जीत का परचम लहराएगा? क्या ये जीतने लायक गेंदबाजी करेंगे चिंचपाड़ा की ओर से या बल्लेबाज फत्ते शिकस्त करेंगे? अभया बहुत ही मशहूर बल्लेबाज, इनके बल्ले से मखमली स्ट्रोक देखने मिलते हैं हमेशा। फेवरेट स्ट्रोक है इन्वेस्टमेंट जोन, जहां पे अभया का शेयर मार्केट ग्रोइंग अप पे होता है 4 रनों के लिए। बैकफुट पे गए, पंच किया, हाथों को खोला, पूरा मौका मिला 4 रनों के लिए। टेबोर्ड के सरजमी पर दापोली का हल्ला बोल। 3 दुर्री स्कोरबोर्ड पे 22 पे 2। गेंदे भी 2.2 हो चुके हैं। 5 दुर्री स्कोरबोर्ड पर लगती हुई। आसान मुकाबला, जीत के लिए 20 रनों की दूरी है। रन नहीं बने क्योंकि मैदान में कोई बल्लेबाज चिंचपाड़ा का नहीं चला। सबसे ज्यादा जिस बल्लेबाज ने रन बनाए वो थे ओमकार केनी, जिन्होंने 18 रन बनाए। बाकी सभी बल्लेबाजों ने 1, 2, 3, 4
इसी आंकड़ों में यहाँ से मैदान छोड़ा। गेंदबाज तैयार, इस बार बहुत ही तेज गेंद। ये मिसाइल मैन मैंने इसलिए इन गेंदबाज को कहा क्योंकि मैच हमने देखा JWR में सेमीफाइनल का मैच था, विश्वजीत ठाकुर थे स्ट्राइक एंड पर, और इस गेंदबाज ने जो यॉर्कर गेंदें डाली मोठ्या को, मोठ्या आश्चर्यचकित रहे, जगह पर खड़े रहे कि ये गेंदबाज क्या कर रहे, परेशान हो गए मोठ्या इससे, इसलिए मिसाइल मैन ये नाम इस गेंदबाज को मैंने दिया। सतीश मिसाल 3 पिछे, बढ़िया स्ट्रोक, बल्ले के स्लॉट में फेवरेट शॉट अभय का, गेंद गई टेम्बोडे के प्लॉट में, 6 रनों में तब्दील। फेवरेट शॉट को खेला है लॉन्ग लेग सीमा पर, 6 रन। अब भैया विश्वजीत, विश्वजीत ने चला है, विश्वजीत मात्रे, एक है डिगोडे के विश्वजीत ठाकुर जिन्होंने विश्व जीता है, और 2019 में विश्वजीत मात्रे ने विश्व जीता था। हर मैदान पे विश्वजीत का बोल बाला था, वो या भैया डॉट बॉल। एक गेंद बची है, 28 पे 2, समीकरण बहुत ही आसान बनता हुआ। मैच ऑन, बेहद रोमांचक मुकाबला, एक टर्निंग पॉइंट ओवर की जरूरत है चिंचपाड़ा को। सम्मान दिया, आखिरी गेंद थी, लेकिन 2 भागना पसंद करेंगे जी बिल्कुल। इस बार क्विक डबल, लो स्कोरिंग का मैच है, सिंगल डबल से भी बात बनेगी। ऐसा कहते हैं कभी कभी ओस चाटने से प्यास बुझती है, और वही ओस चाटने की कोशिश विश्वजीत मात्रे सिंगल डबल से करते हुए। टीम का टोटल 30 रन है, अब जीत के लिए 12 रन चाहिए आने वाली 12 गेंदों पर। 2 छक्के लगेंगे तो चिंचपाड़ा इस मैदान से बाहर हो सकती है। आइए लेते हैं छोटा सा ड्रिंक ब्रेक और चलते हैं डीजे परू के पास। सन्मान केला जाईल, त्यांना विनंती आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे युवा आयोजक राज शरद भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपलं सहर्ष स्वागत आहे। अधीरा आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये। त्यानंतर अमरजी रोकडे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। बारह गेंदों पर 12 की जरूरत। पहली गेंद बल्ले के स्लॉट में, पिकअप शॉट, गेंद हवा में, नीचे फील्डर, कैच आउट। ओमकार केनी, तीसरी बार ओमकार केनी ने ये कैच इस इनिंग में पकड़ा है। मजबूत फील्डर, और पारी समाप्त हुई ऋषि भोईर की। चारों तरफ ओमकार केनी यही फील्डर दिख रहे सभी को, वो कैच पकड़ रहे जैसे दुनिया के सर्वश्रेष्ठ फील्डर है जॉन्टी रूट्स। मुझे उनकी याद आई ओमकार केनी को देखकर। बहुत बहुत बढ़िया ये कैच ओमकार केनी के द्वारा, कोई गलती नहीं। 12 रनों की भले ही दूरी है, लेकिन जिस तरीके से चिंचपाड़ा अपना आक्रामक स्वभाव दिखा रही है, ये परफॉर्मेंस दिखा रही है, ये जिद्दी टीम है, ये मैच नहीं छोड़ने वाली और दापोली को टक्कर जरूर देने वाली है, ये इनके चेहरे बता रहे। दीपेश केनी भाई को पहला विकेट मिला है, टीम को तीसरा विकेट। 30 रनों पर 11 पे 12 चाहिए। भारत ऑस्ट्रेलिया का मेलबर्न में, सिडनी में टेस्ट मैच बहुत ही रोमांचक मोड़ पे आ चुका है। आपको एक ज़बरदस्त टेस्ट क्रिकेट देखने मिलेगा भारत ऑस्ट्रेलिया का। सिडनी टेस्ट में एक रोमांचक मुकाबला होगा, जहाँ पे भारत को बराबरी करने के लिए एक जीत बेहद आवश्यक है।
11 पे 12 चाहिए, मैच ऑन। अब आते हुए श्रेयस जीतेकर बैटिंग के लिए, हल्के हाथों से खेला है, धकेल दिया है, ड्राइव, ऑन ड्राइव का स्ट्रोक, सिंगल मिलेगा। बिल्कुल सही खेला, क्योंकि अभ्या को स्ट्राइक देना जरूरी है, यही तो क्रिकेट होता है। क्रिकेट एक खेल खुद के लिए मत खेलिए, ये श्रेयस जीतेकर ने बताया। खेलिए गांव के लिए, टीम के लिए, गांव के नाम के लिए। और ये श्रेयस जीतेकर का स्ट्राइक रोटेट यहाँ पर दिखाता हुआ। अनिल टेम्बे सर का पैनल अंपायरिंग के तौर पे चुना है इस बार पूरे टूर्नामेंट्स के लिए। 31 पे 3, 11 की जो दूरी थी अब बची है 31 पे 3। विजय आउट होने के बाद पारी कौन संभालता है, तो अभ्या का नाम सबसे ऊपर आता है। जी अभ्या मैदान के अंदर है, तो दापोली के दर्शक जरूर ये मैच देखना पसंद करेंगे। गेंदबाज तैयार, धीमी गति की बॉल, चाबुक स्ट्रोक, फ्लाइट टेट, फेंक दिया है मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर। गेंदबाज के मस्तक पे दस्तक दी है अभ्या ने, 4 रन। शॉर्ट बॉल, आधे विकेट पे गेंद कौन करता है? दीपेश केनी, बहुत बड़ी गलती की आपने, पूरे आधे विकेट पे गेंद की, और मुझे लगता है कि ये लॉलीपॉप गेंद थी। आइए इसे वापस देखते, देखिए पूरा टाइमिंग मिला अभ्या को, आने दिया गेंद को, वेट एंड वॉच किया, बल्ले का मुंह खोला, हाथ खोला, 4 रन मिल गए। थोड़ा आगे करने की जरूरत है। 35 स्कोर बोर्ड पे लगते हुए 7 रन चाहिए 9 गेंदों पर। बहुत ही आसान मुकाबला दापोली के लिए। भाई केनी की एक छोटी गलती। करंट रन रेट 10 पे पहुंच चुका है, रिकॉर्ड रन रेट 4.70 का। एक और बढ़िया स्ट्रोक, इनसाइड आउट, पिकअप शॉट, डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट, सीमा पार, 6 रन, स्कोर लेवल 1। एक रन की जरूरत है। अगला मैच होगा बिग फाइट, कल्याण से वाडेघर देखने मिलेगी, और सदगुरु सीमेंट सप्लाई पारगांव पनवेल रायगढ़। अभ्या इन फॉर्म बल्लेबाजी, वाइड बॉल, मैच फिनिश। यह मैच वन साइड जीत लिया है, 42 चेस हो चुके हैं 3.4 ओवर में। टीम जय हनुमान मोक्ष ट्रेडर्स 11 दापोली, अभिनंदन। अभ्या ने 12 पे 26 बनाए। अगले मैच के लिए वाडेघर और पारगांव टीम आपको तैयार रहना है। वाडेघर टीम के पैकर रोशन बोईर, वरप कल्याण, इनका यहाँ पर आगमन होता हुआ। आइए रोशन जी, आपका हार्दिक स्वागत है। इनाम आता हुआ खिलाड़ी के लिए दापोली के लिए